तर मुंबईतील मेट्रो 1 या मार्गावरती तांत्रिक बिघाड झालेला आहे। घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावरती हा बिघाड झाल्याचं कळतंय। घाटकोपरहून वर्सोवा जाणाऱ्या मेट्रो रखडलेल्या आहेत। ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झालाय आणि त्यामुळे या मेट्रो रखडलेल्या आहेत। वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा घाटकोपर ते वर्सोवा किंवा घाटकोपर अंधेरी या मेट्रो मार्गिकेवरनं मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करत असतात। मात्र सध्या मेट्रो 1 मार्गावरतीच तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावरती सध्या मेट्रो रखडलेल्या पाहायला मिळतात। अधिक माहिती घेऊयात। भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, सकाळपासून खरं तर मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। खरं तर हा पाऊस जो आहे हा काल रात्रीपासूनच सुरू झालेला आहे। अजूनही उसंत घेतलेली नाहीये पावसाने आणि त्यातच जर बघितलं तर मुंबईचं जे मेट्रो आहे, मेट्रो 1 जी महत्वाची मार्गिका म्हणून बघितली जाते, जिच्याकडे घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्ग आहे हा, आणि याच मार्गावर बिघाड झालेला आहे। घाटकोपरहून वर्सोवा जाणाऱ्या मेट्रो सध्या रखडलेल्या पाहायला मिळतात आणि ओव्हरहेड वायरमध्ये मुळात बिघाड झालाय, त्यामुळे हा मेट्रो रखडलेला आहे। मागच्या वेळी देखील जर आपण बघितलं तर ज्यावेळेला पाऊस पडला होता त्यावेळेला नवीन जी मेट्रो होती मार्गिका, त्यामध्ये देखील आचार्य अत्रे स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं आणि त्यानंतर ही मेट्रो सेवा देखील बंद करण्यात आली होती। आणि आता या पावसामध्ये जर बघितलं तर घाटकोपर वर्सोवा मेट्रो लाईन मध्ये देखील प्रॉब्लेम झालेला आहे आणि ओव्हरहेड वायरमध्येच बिघाड झाल्यामुळे आता ही मेट्रो नेमका कधी सुरू होणार आणि नेमका किती वेळ लागणार आहे याची अजून माहिती उपलब्ध झालेली नाही। मात्र आता तरी मेट्रो लाईन बंद असल्याचं पाहायला मिळतंय प्रज्ञा। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर साधारण किती वेळ अजून लागेल याबद्दलची कल्पना ही मेट्रोकडनं देण्यात आलेली नाहीये। मात्र तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम हे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे।